ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्याची ही बातमी आहे। खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय। गिरीश चौधरी यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे। गिरीश चौधरी यांची 13 तास चौकशी सुरू होती आणि या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केल्याचं समजतंय। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर। अजित, काय नेमका हा सगळा प्रकार, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, काल साधारणपणे दुपारी 1 वाजता एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजर राहिले होते। पुणे MIDC मधील एक प्रकरण आहे, ज्या प्रकरणी कमी भावामध्ये जमीन विकत घेणे, त्याच पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार करणे असे विविध आरोप जे आहेत गिरीश चौधरी यांच्यावरती लावण्यात आले होते। या सर्व प्रकरणी गेले अनेक दिवस चौकशी सुरू होती। काल ईडीनं समन्स बजावले होते गिरीश चौधरी यांना हजर राहण्याचे। त्यानुसार 11 वाजता गिरीश चौधरी ईडी कार्यालयामध्ये हजर राहिले आणि जवळपास 12 तास त्यांची चौकशी सुरू राहिली। म्हणजे मध्यरात्री 1 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच राहिली आणि मध्यरात्री 1 नंतर गिरीश चौधरी यांना ईडीनं अधिकृतपणे अटक दाखवलेली आहे। अजित, थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी, पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे। आपल्या सोबत अंजली दमानी आहेत सध्या फोन लाईनवर। अंजलीजी, गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केलेली आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, मी याचं स्वागतच करते। कसं आहे की ईडीकडे जेव्हा मला समन्स देऊन बोलवण्यात आलं होतं माहिती देण्यासाठी, तेव्हा ईडीचं खरं काम काय आहे ते अंडर PMLA ऍक्ट, जिथे मनी लॉन्ड्रिंग झालंय अशाच ठिकाणी ईडी काम करू शकतं किंवा कारवाई करू शकते। त्यामुळे एकनाथ खडसेंना बोलवणं हे अतिशय चुकीचं होतं, कारण ती जो भोसरी भूखंड प्रकरण आहे त्याच्यात विकत घेणारे जे दोघं होते ते गिरीश चौधरी आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या होत्या आणि त्यांच्या खात्यामध्ये अनेक कंपन्यांमधनं पैसे फिरवून, म्हणजे बेंचमार्क बिल्डकॉन नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीतनं पैसे या दोघांच्याही खात्यात आले होते आणि या दोघांच्याही खात्यातनं ती जमीन घेण्यात आली होती। आता ही बेंचमार्क बिल्डकॉन कंपनी जी आहे त्याच्यात अनेक वेगवेगळ्या कंपनीतनं पैसे आले होते। म्हणजे अब्जयोनी नावाची कंपनी होती, पर्ल डीलर्स नावाची कंपनी होती। तर एका दिवसात, म्हणजे ज्या घटकेला पैसे बेंचमार्क मध्ये आले त्या घटकेला ते पैसे फिरून गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात गेले होते। त्यापैकी अब्जयोनी नावाची जी कंपनी आहे ती तर गंमत, म्हणजे ते पूजेचं सामान विकण्याचं दुकान आहे। अशा कंपनीतनं पैसे फिरवून बेंचमार्क मध्ये आले आणि ते कोट्यवधी रुपयांची यांनी ही जी जमीन घेतली याचे सगळे डिटेल्स ईडीकडे नक्कीच दिले होते। पण ईडीची खरी जबाबदारी ही होती की त्यांनी आधीच गिरीश चौधरींना आणि मंदाकिनी खडसे यांना बोलवायला हवं होतं। पण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की राजकारणाचा भाग होतो आणि मग राजकारणासाठी दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची चौकशी दाखवली। सिस्टमॅटिक पद्धत हीच होती की आधी गिरीश चौधरींना बोलवायला हवं होतं, त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊन मगच पुढची कारवाई करायला हवी। अंजलीजी, मात्र आता गिरीश चौधरींच्या अटकेनंतर या सगळ्या प्रकारात ज्या पद्धतीचे सातत्यानं आरोप झालेले होते, ज्या पद्धतीचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं सातत्यानं बोललं गेलं होतं, त्या सगळ्या बाबतीतले खुलासे या सगळ्यांना समोर येताना दिसतील असं वाटतं आणि एकंदरीतच 13 तास त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर अटकेची ही कारवाई झाली आहे। त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, नक्कीच ह्याची आता सखोल चौकशीही झाली पाहिजे। पण गंमत कशी असते, आपल्याला सगळ्यांना माहितीये की ईडीचा जो गैरवापर होतो त्यांनी खरं जे आहे ते बाजूलाच राहतं आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण होऊन सगळ्या गोष्टी अर्धवट राहतात। या गोष्टीला तडीस नेला ना तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंद होतो, कारण आमचा लढा जो आहे तो भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, एकनाथ खडसेंविरुद्ध नाही। पण प्रत्येक ह्याचा जर शहनिशा झाला आणि त्यांना जर शिक्षा झाली तर अतिशय चांगलं होईल। अंजलीजी, सातत्यानं असं म्हटलं जातं की ईडीचा जो वापर आहे तो केला गेलेला आहे सातत्यानं, सत्ताधाऱ्यांकडनं असेल किंवा वेळोवेळेला ईडीचं एक टूल म्हणून वापर केला गेला असं सातत्यानं आरोप होत होते आणि अजूनही होत आहेत। त्यावरनं राजकारण देखील रंगताना आपण पाहतो आहोत, सद्यस्थितीला देखील हे राजकारण रंगताना आपण पाहतो आहोत। याबद्दल नेमकं काय वाटतं? कारण हा मुद्दा अतिशय मोठा आहे, प्रकरण खूप मोठं आहे आणि सातत्यानं या प्रकरणाबद्दल चर्चा झाल्याचं आपण पाहतो आहोत, राजकारण देखील रंगल्याचं आपण पाहतो आहोत। त्याबद्दल नेमकं काय वाटतं?
याचीच खंत वाटते. कारण प्रत्येक माझ्यासारखे किंवा माझ्यासारखे अनेक असे जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे लोक आहेत, त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं खरंच राजकारण होऊ नये. आमचे जे लढे असतात त्याचा राजकीय वापर कधी ना कधी होताना आपल्याला दिसतो. पण खरंच सीबीआय म्हणा, अँटी करप्शन ब्युरो म्हणा, ईडी म्हणा, या सगळ्या यंत्रणा खऱ्या बनवल्या होत्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी. पण त्याचा फक्त राजकारणासाठी वापर होताना आपण परत परत जो बघतो ना, त्याची खंत नक्कीच आमच्यासारख्यांच्या मनात असते. पण एक जर असं कारवाई झाली आणि एकाला शिक्षा झाली तर त्यातनं इतर लोक धडे घेतील असंही त्याच्या मागे आपण दुसरा अँगल आपण त्याच्या घेऊ शकतो. तर मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला आपण फोकस जर याच्यावर ठेवला की बाबा यांची चौकशी झाली आणि यातनं जे व्हायचं ते निष्पन्न झालं, तर मात्र असे पुन्हा अनेक गिरीश चौधरी तयार होऊ नयेत किंवा अनेक एकनाथ खडसे तयार होऊ नये. हे जरी आपण साध्य करू शकलो तरी खूप आहे. बिलकुल. अंजलीजी, तुम्हाला मी असंच राहण्याची सोबत विनंती करतो, कारण आपल्यासोबत अमोल मिटकरी देखील आहेत, राष्ट्रवादीचे आमदार. त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आधी पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो. अमोलजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. खूप मोठी कारवाई ईडीकडून केली गेलेली आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयांना, गिरीश चौधरींना अटक करण्यात आलेली आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचं षडयंत्र अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रात वापरलं जाते आहे. ज्यावेळी एकनाथराव खडसे साहेबांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला जर ईडी पाठवली तर मी सीडी लावेल. आता प्रश्न असा आहे की गिरीश चौधरींना अटक ईडीने समज बजावलं, आज अटक झाली असं मला कळतंय. प्रसार माध्यमातूनच कळलेलं आहे. मात्र हा दबाव तंत्र आणण्याचा किंवा काल विधानसभा त्यांनी बाहेर विधिमंडळाच्या बाहेर तयार करण्याचा प्रयत्न केला. परवाच्या दिवशी असभ्य वर्तन ज्या 12 आमदारांनी तिथे केलं होतं त्याच्यानंतर ही तात्काळ रिॲक्शन येणं म्हणजे हे काहीतरी भारतीय जनता पार्टीने शिजवलेलं कारस्थान आहे. ईडी जी आहे ती भारतीय जनता पार्टीची अत्यंत प्रिय अशी प्रेयसी आहे. नाहीतर जय आपल्या अमित शहा इथून तर मुनगंटीवारांपर्यंत यांच्या संपत्तीत वाढ कशी झाली याची पण चौकशी ईडीने केली पाहिजे. जर ईडी समान न्याय देणारी असेल तर सर्वांना समान ना, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे नातेवाईक किंवा ते भ्रष्टाचार करतात असं दाखवण्याचं काम जर सातत्यानं सुरू असेल तर मग बरेच काही गोष्टी आहेत ज्या काढता येतात. मात्र ईडीची जी दुजाभाव करणारी ही पद्धत आहे ही नक्कीच भारतीय जनता पार्टी, सीबीआय असेल, त्याच्यानंतर ईडी असेल, या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून पूर्णपणे दबाव तंत्र आणून महाराष्ट्रामध्ये आम्ही बसल आणि बसच्या जोरावर कसे पुढे येऊ शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अमोलजी, मात्र 13 तास चौकशी झाली गिरीश चौधरी यांची आणि त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आणि भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ही कारवाई झालेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं राजकारण रंगताना देखील आपण पाहिलं. अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि आता आपण म्हणताय की ईडीचा वापर केला जातोय, केंद्रीय यंत्रणेचा वापर केला जातोय आणि त्यामुळेच हे सगळे प्रकार होत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही राजकारण रंगतंय असं वाटतं? राजकारणच करायचं आहे. भाजपने हे ठरवून टाकलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, ईडीने ज्यांना समन्स बजावला की लोक तिथे त्यांच्या चौकशा होतात आणि त्यात जर ते प्रूव्ह झालं तर त्यांना अटक होते. पण हे एकच उदाहरण नाही ना, हे प्रॉपर एकाच पक्षासंदर्भात किंवा एकाच भाजपच्या विरुद्ध जो कोणी बोलेल त्याला धाक दाखवायचा म्हणजे त्यांनी सुरुवात केली असेल कदाचित. गी चौधरींना आम्ही बघा, आता ते अनिल देशमुख साहेबांना चौथा समन्स पाठवलाय ते बघा. त्याच्यानंतर मग आता खडसे साहेबांवर पण त्याचं आम्ही हे करू शकतो. ते दबाव तंत्र, ते धमक्या देतातच ना. सभागृहात म्हटलं ना त्यांनी तुमचे छगन भुजबळ करू, तुमचा देशमुख करू. हे पण फक्त मग भाजपमध्ये काही सगळे राजा सत्यवादी हरिश्चंद्राची लेकरं आहेत का हो? मला सांगा ना, यांच्या वाढलेल्या प्रॉपर्ट्यांचं पण कळला. जलयुक्त शिवाराचे घोटाळे आहेत. तर आता अंजली ताई तिकडून आहेत, त्यांना पण विनंती करतो यात सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं ताई. जलयुक्त शिवार असतील, वृक्ष संवर्धनाचे घोटाळे असतील, यात पण हे झालं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं भाजपच्या लोकांच्या प्रॉपर्ट्या वाढल्या त्यांना ईडीची नोटीस का जात नाही? आपल्या मुंबई बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी दरेकरांना का नोटीस गेली नाही? त्या सगळ्याचा सुद्धा महाराष्ट्राने गांभीर्याने विचार केला पाहिजे. नाही मग अमोलजी, आपण ज्या पद्धतीनं आता मागणी करताय आपण अंजलीजींना देखील विचारूया. अंजलीजी, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये देखील लक्ष घालावं असं अमोल मिटकरींचं म्हणणं आहे. त्यांचं आवाहन आहे तुम्हाला, काय नेमकं त्याबद्दल वाटतं? अंजली दमानिया यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र अमोल मिटकरी, पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. राष्ट्रवादीची नेमकी या संदर्भातली आता काय पुढची भूमिका असणार आहे?
पक्षाची भूमिका मांडेल असा मी मोठा माणूस नाही. मी पक्षाचा एक साधारण कार्यकर्ता आहे आणि साधारण कार्यकर्ता आणि एक पक्षाचा एक आमदार या नात्याने मला एवढंच सांगायचं आहे की पक्ष जे काही असेल कायदेशीर जे प्रोसेस असेल त्यांना अनिल देशमुख साहेबांनी त्यातून पळ नाही काढला. ते स्वतः त्याला फेस करत आहे आणि काही गोष्टी त्यांच्या वकिलांनी पण कबूल केल्या आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका हे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक साहेबच मांडू शकतात. मात्र मी एवढंच सांगू शकतो, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून एक वेगळ्या प्रकारचा दबाव तंत्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं कारस्थान हे भाजपकडून मस्तीच्या जोरावर केल्या जाते आहे की महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बिलकुल. अमोलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अमोल मिटकरी होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि अंजली दमानिया देखील आपल्यासोबत होत्या फोन लाईनवरनं. दोघांचेही आभार, त्यांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एका ब्रेकची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे. महत्त्वाच्या बातम्या आपल्याला ब्रेकनंतर बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.